श्री स्वामी समर्थ. माघ पौर्णिमा हा दिवस हिंदू धर्मात फार मोठा पवित्र मानला जातो. कारण माघ पौर्णिमा ही माघ महिन्यातील पूर्ण चंद्राची रात्र आणि दिवस असतो. या दिवशी चंद्र पूर्ण तेजात असतो आणि म्हणतात की या दिवशी चंद्राच्या किरणांमध्ये अमृताचा अंश असतो होतात. म्हणूनच या दिवशी स्नान, दान, जप, तप केल्याने अनेक जन्माचे दोष कमी होतात. माघ पौर्णिमा ही आज सकाळी 5:52 सुरू झालेली आहे आणि 2 फेब्रुवारी म्हणजेच आजच्या रात्री 3:38 संपणार आहे. माघ पौर्णिमा म्हणजे माघ महिन्यातील पूर्ण चंद्राचा दिवस आणि अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. तर या दिवशी गंगा स्नानाला खूप महत्व आहे. तर या दिवशी अनेक लोक गंगा स्नानाला जातात. जिथे कुठे जवळपास नदी असेल तिथे अंघोळीसाठी नक्कीच जातात. माघ पौर्णिमेला स्नान, दान, जप यालाच खूप महत्व आहे. म्हणून या दिवशी अन्नदान केल्याने लक्ष्मी देवी नक्कीच प्रसन्न होते. एखाद्या गरजूला जेवण दिलं तरी खूप पुण्य मिळतं. या दिवशी भगवान विष्णू, चंद्रदेव आणि गंगा देवी यांची विशेष कृपा असते. म्हणून त्यांचं स्मरण केलं की मन शांत होतं, घरात सकारात्मकता वाढते. तर आपल्याला आजच्या दिवशी कुलदेवीची नक्कीच आवर्जून आपल्याला सेवा करायची आहे. कुलदेवी नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर कुलदेवीला कुंकुमार्चन सेवा करा. आज कुंकुमार्चन सेवा करणे खूप महत्वाचे आहे. प्रत्येक मंत्राबरोबर थोडंसं कुंकू अर्पण करा. मनात आपली इच्छा सांगा. ही सेवा खूप सोपी आहे आणि प्रभावी देखील तेवढीच आहे. या दिवशी म्हणायचा सोपा मंत्र म्हणजे ओम भगवते वासुदेवाय नमः. हा मंत्र जितका वेळ जमला तितका वेळ म्हणायचा. चंद्राची सेवेसाठी ओम सोमाय नमः हा मंत्र म्हटल्याने मन शांत राहतं आणि चंद्रदेवांची नक्कीच आपल्यावर कृपा होते. कुलदेवीची सेवा, भगवान विष्णूंची सेवा कुलदेवीची सेवा करताना कुलदेवीचा फोटो असो, टाक असो, महालक्ष्मीची मूर्ती असेल तिला नक्कीच आज कुंकुमार्चन करायचे आहे. कुंकुमार्चन करताना श्री सूक्तांचे 16 वेळा पाठ करून, नसेल जमत तर एकदा पाठ करा, पण कुंकुमार्चन करा. महालक्ष्मी अष्टकम स्तोत्राचे सुद्धा पाठ करू शकता. यामधून तुम्हाला जे शक्य असेल ते स्तोत्र पाठ करा किंवा महालक्ष्मी मातेचा मंत्र, कुलदेवी मातेचा मंत्र म्हणून कुंकुमार्चन करू शकता. महालक्ष्मी अष्टकम म्हणले तरी खूप प्रभावी आहे. कुंकुमार्चन सेवा हे करताना मंत्राबरोबर थोडंसं कुंकू अर्पण करायचं आहे आणि मनातल्या मनात आपल्याला देवीला आपली इच्छा सांगायची आहे. ही खूप सोपी आणि प्रभावी सेवा आहे. तर ही सेवा करायला विसरू नका. आपल्या कुलदेवीला नक्कीच आज कुंकुमार्चन करून तिला लाल फूल अर्पण करायचे आहे आणि अशी साधी कुलदेवीची सेवा करायची आहे. यानंतर भगवान विष्णूची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे. लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे, म्हणून भगवान विष्णूंची सेवा करणं आज विसरू नका. आज पौर्णिमेला सत्यनारायण कथा सुद्धा करतात. आज सत्यनारायण कथा ज्यांना करायची असेल त्यांनी आज नक्कीच करा. या दिवशी म्हणायचा खूप सोपा मंत्र म्हणजे ओम भगवते वासुदेवाय नमः हा मंत्राचा जप करायचा आहे आणि भगवान विष्णूंची सत्यनारायण कथा सुद्धा करायची आहे. सत्यनारायण कथा ही खूप सोपी पद्धत आहे. 30 सुपाऱ्या घ्यायच्या, एक गणपती बाप्पाची, एक वरुण देवताची आणि एक कुलदेवीची. त्यांना हळद कुंकू लावून त्यांची पूजा करायची आहे. त्यांना अभिषेक घालून हळद कुंकू लावून त्यांची पूजा करायची आहे. खाऊचे पानं म्हणजेच विडाची पानं असतील किंवा आंब्याची पानं असतील त्यावरती त्यांची स्थापना करून त्यांची पूजा करायची आहे. त्यांना तिन्ही सुपाऱ्यांना पूजून आपल्याला त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती असेल, एका लोट्यामध्ये पाणी भरलेला कलश घेऊन त्यामध्ये हळद कुंकू, एक सुपारी, 1 रुपयाचं नाणं टाकून त्यावरती आपल्याला प्लेट ठेवून त्यावरती आपल्याला अक्षदा ठेवून तिथे भगवान विष्णूची स्थापना करायची आहे. त्यांना आधी अभिषेक घाला, त्यांना तुळशीपत्र अर्पण करा. पण आज रविवार असल्यामुळे तुळशीपत्र तोडू नका. तोडलेले असतील तर नक्कीच त्यांना अर्पण करा. फुले अर्पण करा आणि सत्यनारायणांची कथा वाचा. पुरुष सूक्तम, विष्णू सहस्त्रनाम यांचे पठण करा. पुरुष सूक्तम 16 वेळा म्हटले तर अतिउत्तम, 1 वेळा म्हटले तरी चालतील. विष्णू सहस्त्रनाम ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा जप करा. तुम्हाला जी सेवा शक्य असेल ती सेवा आजच्या दिवशी करा. अजून व्यंकटेश स्तोत्रम हे सुद्धा खूप प्रभावी सेवा आहे. या दिवशी त्याचे पठण केले तर नक्कीच खूप चांगले. अशी भगवान श्री विष्णूची आपल्याला सोपी साधी सेवा करायची आहे आणि त्यांना गोड प्रसाद म्हणून आणि भगवान विष्णूंना आज
दुधातून बनलेला कोणताही एखादा नैवेद्य तरी भगवान विष्णूंना दाखवायचा आहे. त्यामध्ये गोड शिरा आपण बनवला. गोड शिरा जरी आज भगवान विष्णूंना पण दूध टाकायला विसरू नका. आज दुधाचा नैवेद्य नक्कीच चंद्रदेवांना अर्पण करा. भगवान विष्णूंना आपल्या कुलदेवीला दुधाचा प्रसाद आज नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे. आणि चंद्रदेवासाठी मंत्र ओम सोमाय नमः हा मंत्र म्हटल्याने मन शांत राहतं, घरामध्ये शांती येते. या मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे. आता घरात अगदी सोपं हवन कसं करायचं ते पाहूया. मातीची वाटी घ्या, त्यात थोडं लाकूड ठेवा. तुम्हाला तुमच्या घरी जी कोणती प्लेट असेल ती प्लेट घ्या. त्यावरती आपल्याला लाकूड, चंदनाच्या काड्या असतील, बेलाचे काड्या असतील, जे उपलब्ध असेल घरी ते घ्या, किंवा गाईची गौरी असते ती घ्या. चंदनाच्या काड्या असतील तर नक्कीच त्या घ्या आणि ते पेटवून त्यामध्ये हळद, कुंकू आणि तूप घाला आणि दिव्याने आग लावा. आग लावल्यानंतर हा मंत्र म्हणा, कारण घरात हवन करणे हे खूप काही अवघड नाही आहे. आज संध्याकाळ होण्याच्या पूर्वी हवन करण्यासाठी सर्वात आधी घरात शांतता ठेवा आणि हवनासाठी फार सामान लागत नाही. ही छोटीशी सांगितलेली साधी सामग्री जरी घेतली, लाकडाच्या काड्या जरी घेतल्या, कापूर घेतला आणि त्यामध्ये टाकून ते पूर्वेकडे तोंड करून बसून मातीची वाटी समोर ठेवा. आता देवाला मनात नमस्कार करा आणि देवा, अज्ञानात काही चूक झाली तर मला माफ करा. हवन केल्याने काय होते तर घरातील नकारात्मक ऊर्जा, हवन करणे खूप शुभ मानले जाते, तर आजच्या दिवशी हवन केले तर नक्कीच भगवान विष्णूंची आणि सर्वच देवांची आपल्यावरती कृपा होतात. हवन करताना आपल्या मनात प्रार्थना करा, आजार दूर करा होऊ दे, कर्ज दूर होऊ दे, घरात भांडण होऊ नये, शांती नांदो, अशी प्रार्थना भावनात हात जोडा आणि हवन करताना मंत्र म्हणा. ओम सूर्याय नमः हा मंत्र 11 वेळा म्हटला तरी चालतो. ओम नमो सूर्य देवाय नमः, ओम सोमाय नमः, ओम नमो चंद्र देवाय नमः, ओम आई महालक्ष्मी नमः, आई भवानी नमः, आई अंबा नमः, ओम कुलदेवी कुलदेवताय नमः. या मंत्राचा सुद्धा 11 वेळा किंवा शक्य असेल तर 108 वेळा जप केला तर खूपच चांगलं. आणि हा मंत्राचा जप करत असताना आपल्याला थोडे थोडे तांदूळ त्या हवनामध्ये आपल्याला टाकायचे आहे. सुक्या लाकड्या असतील तर त्या काड्या ठेवा आणि तूप त्याच्यामध्ये घालत राहा. कुलदेवी नमो स्वाहा, कुलदेवी नमः स्वाहा हा मंत्राचा जप आपल्याला करत राहायचा आहे. हवन करताना मन शांत ठेवा, घाई करू नका आणि प्रार्थना करा की आमच्या घरी सुख शांती नांदो, आजार दूर होऊ दे, कर्ज दूर होऊ दे. हवन पूर्ण झाल्यावर हात जोडून देवाला धन्यवाद द्या. अशी आपल्याला साधी सेवा करायची आहे. तर या छोट्याशा सामानामध्ये आपण नक्कीच हवन करू शकतो. आपल्याला काय करायचंय तर सर्व देवी देवतांचे मंत्र म्हणायचे आहे. होऊ शकते तेवढ्या वेळामध्ये आपल्याला हवन करायचे आहे आणि हवनामध्ये कपूर सुद्धा टाकायचा आहे. दीपदान सुद्धा आज करायचे आहे. दीपदान म्हणजे हाच लघु हवन मानला जातो. तर स्वच्छ दिवा लावावा, दिव्यात तूप घालावे आणि दिव्याकडे पाहून मनात म्हणावे, अग्निरूप दिवा माझे घर शुद्ध कर, असे म्हणायचे आहे. आणि पौर्णिमेला केलेले हवन नक्कीच खूप स्वामी कृपेसाठी एक मजबूत पाया घालतो. आणि आज केलेले सेवन नक्कीच खूप प्रभावी ठरतो. म्हणून आज हवन करायला विसरू नका. आणि देवकृपा प्राप्त करण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे. तर आज हवन कुंड नसेल, मातीचा किंवा धातूचा एक छोटं भांड घेतलं तरी चालतं आणि त्यामध्ये असे छोटेसे आपल्याला आज हवन करायचे आहे. परंतु हवन करताना आपल्याला 6 वाजेच्या आतमध्ये हवन करायचं आहे. आपल्याला रात्री हवन करायचे नसतात. हवन करताना अग्निदेवतांचा सुद्धा आपल्याला जप करायचा आहे, कारण आपण अग्नीची पूजा करत असतो. तसेच आज आपल्याला गॅसची सुद्धा पूजा करायची आहे, कारण गॅस म्हणजेच माता महालक्ष्मी आणि अन्नपूर्णा मातेचा तिथं वास असतो. म्हणून तिथे एक स्वस्तिक काढून गॅसची सुद्धा पूजा करायची आहे. आपल्या दरवाजामध्ये सुद्धा हळदीचे लेपन लावून उंबरठ्याची पूजा करायची आहे, कारण माता लक्ष्मी आपल्या दरवाजातूनच प्रवेश करत असतो. तर तिथे सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. अशी आपल्याला आजची साधी सेवा करायची आहे. तर या सर्व सेवा जशा जमतील तशा आपल्या मनातून करण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.